लहान मुलीपासनं तर म्हाताऱ्या बायापर्यंत सगळ्यांना हॅपी वुमन्स डे. बाई जरी एक असली तरी तिचे रूपं अनेक असतात आणि या प्रत्येक रूपामध्ये काही अशी नाती असतात जे आपल्याला खूप जपून ठेवावं लागतात. जेव्हा ती कोणाची मुलगी असते, कोणाची बहीण असते, कोणाची बायको असते आणि त्यानंतर ती कोणाची आईसुद्धा असते. घरची कामं दिवसभर संपत नाही तरीसुद्धा ती इतका हट्ट दाखवते की तिला बिझनेससुद्धा करायचा आहे. आजकाल तर मुली आत्तापासनं म्हणजे 10वी झाल्यापासूनच त्यांचं सुरू असते की फ्युचरमध्ये पुढे काय करायचं, कसं करायचं त्याची तयारीसुद्धा ते दाखवतात आणि ते तेवढी तयारी दाखवत असेल आणि त्यांना जॉब जरी मिळाला तरीसुद्धा ते आपले एक पाय नेहमी घरातच ठेवतात. कारण त्यांना माहिती आहे की आपल्या पुढे मागे भरपूर अशी नाती आहे जी आपल्याला नेहमी जोडून ठेवायची आहे. जॉब करायचा आहे पण अजूनही जॉब मिळत नाही आहे, त्याच्यासाठीसुद्धा त्यांची खूप धावपळ सुरू असते. आपल्या बाळांना सांभाळणं, त्यातल्या त्यात काहीतरी इंडिपेंडेंटली करणं, त्यातनं थोडासा पैसा कमवणं आणि त्यानंतरही आपल्याला जे सॅटिस्फॅक्शन मिळते ते काहीतरी वेगळंच असते. आपण जरी परफेक्ट नसलो तरीसुद्धा पूर्णपणे परफेक्ट होण्याचा आपण प्रयत्न करत असतो. घरच्यांना काय हवं आहे, घराच्या बाहेर जाऊन काय आणायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असतात. फक्त थोडासा वेळेचा मॅनेजमेंट आपल्याकडनं बिघडतं आणि त्यानंतर कधी जर वेळेत गोष्टी नाही मिळाल्या घरच्यांना तर त्यांचा प्रश्न असतो, दिवसभर तू काय करतेस? आणि हे सुद्धा ती ऐकून रात्री झोपून परत दुसऱ्या दिवशीची खूप चांगली अशी सुरुवात करते. कारण तिला माहिती आहे की माझ्याशिवाय खरंच हे घर नाही चालू शकत आणि म्हणून प्रत्येक दिवस हा तिच्यासाठी नवीन असतो. नवीन गोष्टी, नवीन शिकवण, नवीन इंडिपेंडन्स होण्याची जिद्द. चला तर हॅपी वुमन्स डे टू ऑल ब्युटिफुल वुमन्स.